हॅलो मंडळी, नमस्कार. माझ्या चॅनलमध्ये इंदुबे चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. हे बघा, आज वटपौर्णिमाचं आम्ही घरच्या घरी साजरे केले. कसं आहे, नर्सरीमधून रोप आणलं आहे. आम्ही नर्सरीमधून रोपटं आणून खाली टूल ठेवलं. टूलमध्ये वरती टप ठेवून छोटासा कोंडा होता त्याच्यावरती ते ठेवून आम्ही सगळ्या आमच्या बिल्डिंगमधल्या बाया सगळ्या वटपौर्णिमा साजरी केलो. सगळं व्यवस्थित मनोभावे पूजा केलो. मनोभावे पूजा करून मग परत पौर्णिमा होती. पौर्णिमाचं मी लक्ष्मीच्या श्रीयंत्राची पण पूजा केली. लक्ष्मीच्या श्रीयंत्राची पूजा करून मग आता जेवण तयार होतं पुरणपोळीचं जेवणासाठी. मग तिथे तेल भजी पापडं कोरडं तळायला तेच कढईमध्ये तेल होतं. त्याच तेलामध्ये मी काय केलं, चला तर म्हटलं आता मी तोंडी लावायला काय वांग तर नको म्हणून मिरचीच तोंडी लावायला करायचं म्हणून मी मिरची त्याच कढईमध्ये तेल होतं. तेल कशाला हे करायचं म्हणून त्याच तेलामध्ये जिरे मोहरी टाकले, लसूण टाकलं आणि परत हे बघू शकता तुम्ही एक मी टोमॅटो टाकले आणि मिरची स्वच्छ धुवून असं बारीक कट करून उभी चिरून घेतले. ते एकातून दोन करून मिरची लांब लांब होती म्हणून त्याच्यामध्ये एक मिरची 3-3 तुकडे असे करून घेतले होते. हळद मीठ पण टाकून घेतलं. कसं हळद मीठ टाकताना टोमॅटो आपला लवकर बारीक होत आहे त्याच्यामुळं मी हळद मीठ पण टाकून घेतले आणि सगळं व्यवस्थित बारीक करून हे बघा मिरचीसुद्धा टाकून घेतली. मिरची कसं लवकर शिजली जाते अशानं. ते अगोदर टोमॅटोमध्ये हळद मीठ जर आपण टाकताना त्याच्यामुळं आपला सगळ्या भाज्या पण शिजायला अशा मदत होते. हळदीमुळं टोमॅटो मिरची मिठामुळं त्याच्यामुळं मग असं हे अगोदर टाकून घ्यायचं. मी तसंच टाकले होते अगोदर. मग आता मिरची शिजते. मिरची शिजल्याच्या नंतर कसं जेवण करायचं, पोळीचं जेवण पुरणपोळीचं जेवण. आमच्याकडं कसं आमच्या भागात वटपौर्णिमेला पुरणपोळीचं जेवण करते. कुठल्या भागात कसं करतात, कुठल्या भागात कसं करतात. आता आम्ही बिल्डिंगमध्येच होतो, तेवढ्या सगळ्या बाया आम्ही मिळून गेलो होतो. पण आमचं निवड होतं पुरणपोळीचं. वडाच्या झाडाला पण दुसऱ्या इतर बायकांचं काय नैवेद्य वगैरे काय नव्हतं, काय नाही. त्यांनी घरी जे काय साधं खाते तेच आणले होते. फक्त त्यांनी साखर आणले होते ते करून हे केलं. मी कोथिंबीरसुद्धा हे बघा कट करून त्याच्यातच टाकले. कसं कोथिंबीरचा मध्ये शिजताना चिरून टाकलं ना त्याचा स्वाद येतं. काही कसं ह्याच्यात टाकायचं, फोडणीमध्ये टाकायचं. फोडणीमध्ये नाही टाकलं तर असं टाकायचं. मिरची कुणाकुणाला आवडते. मला तर असं अशी केलेली ह्या पद्धतीची मिरची भरपूर आवडते. तुम्हाला आवडते का नाही मला कमेंट करून सांगा. तुम्ही पण माझ्यासारखेच आहेत का? मला भरपूर आवडते मिरची. ही मिरची मला खायला मी आवर्जून करून खाते सारखंच वरच्यावर मला आवडते मिरची. ही अशी मिरची ह्या पद्धतीने करून खाल्लं का मध्ये शेंगदाण्याचं कूट, कारळाचं कूट घाला किंवा तिळाचं कूट घाला म्हणा. म्हणजे अशी भाजी होत्या, एक नंबर भाजी होत्या. खायला चवीला भारी तर टेस्ट लागते. पण कसं आहे, ह्या भाजीसारखीच येत नाही. आणि गोड पोळी तिखट मिरची म्हणलं का नाही मग असं सुपरहिट भन्नाट असं पळून जाते मिरची. मिरची तिखटसुद्धा लागत नाही, काय नाही. गोड पोळीवर ही मिरची असं तोंडी लावताना तुम्ही काय काय करता पोळीसोबत तोंडी लावायला? आम्ही वांग्याची भाजी पण करतो, ही मिरची पण करते. आणि असं हे बघा थोडंसं मी पाणी टाकून घेतलं आहे तर थोडं नरम होण्यासाठी. पाणी जास्त नाही टाकायचं, काय नाही. थोडं पाणी टाकून घेऊन मग झाकण लावून थोडं वाफून घेतलं ना आपोआप मिरची वाफते मस्त. नरम पडते. नरम पडले ना खायला पण चवीला चांगलं लागते, तिखट लागत नाही, काही नाही. तसंच हे बघा नवीन 2 गव्हाण पण आणले तेव्हा माझ्यासाठी. आणि आमची चाऊला वाळत घाल म्हटलं तर चाऊ ग्रिलवर घातले. त्याच्यामुळे मी चाऊल म्हणत होते. चाऊ लोखंडाचं सळायचं गंज लागलं की ग्रिलवरचं म्हटलं तर नाही म्हणली चाऊ. कसं आता 2-4 दिवस धुणं वाळलंच नव्हतं म्हणून ते तसं वळणीवरती धुणं टाकलं होतं. मग तेवढ्यातच आमची तनिष्का उठली तर मग चला तर म्हटलं तनिष्काला घेऊन अगोदर जेवणच करा म्हणून सगळं तिथल्या तिथं ठेवून मग तनिष्काला घेऊन हे बघा आम्ही जेवायला येऊन बसलो. जेवण का तरी करावं म्हणून दूध पोळी घेतलं. आम्ही काय वाटी दूध घेत नाही, काय नाही. हे बघा असं या पद्धतीने आम्ही घेऊन जेवता. तुम्ही कसं जेवता काय नाही मला कमेंट करून सांगा. मग तेवढ्यातच आमची चाऊची मम्मी ना बाहेर गेलेले कोण तर छत्री आणली ते वाटते. नवीन छत्री त्यांची बघायला गेले होते. मग छत्री बघून चाऊ म्हणते मला पण छत्री मम्मी तसली घ्यायची आहे.
तसली छत्री म्हणजे कसली म्हणलं तर मी म्हणलं तिनं म्हणली झाकणाची छत्री आहे म्हणली. कसं झाकण असतं म्हणजे छत्री आम्हाला काय माहिती नाही, बघितलं नाही कधी, पण झाकणाची छत्री आहे म्हणली ती. मग झाकणाची छत्री घ्यायला आपण गरीब चाऊ घेऊन येत असली छत्री, मोठ्या लोकांचे कामं असतात तसले. नको म्हणलं तर म्हणली चाऊ ठीक आहे हवा म्हणली. ती तेवढं काय हे केली नाही काय नाही. मग मम्मी एकटी घर चालवते, मम्मीवर घर चालते, सगळं खर्च मम्मी करावं लागते. परत दुसरं तुला काय लागलं केलं तर त्याला पैसे लागणार नाहीत का ग, असं छत्री घेतल्यावर आपली साधी छत्री घ्यायचं म्हणली. मी तर ठीक आहे हवा म्हणली, मला पैसे लागते ती असं काढायचं असं ठेवायचं, त्याचं पाणी त्याच्यामध्ये जमा होतं असं म्हणून तिनं बोलते. मग काय ग चाऊ कसं आहे, मग चाऊ कसं आहे ग, कशी राहते छत्री? छत्री छान राहते. झाकणाची असते, त्याच्यामध्ये ना आपण असं झाकण उघडलं ना डायरेक्ट छत्री ओपन होते, आणि जेव्हा आपल्याला बंद करायचं असतं ना तेव्हा आपण ते झाकण खाली करायचं, मग ते बंद होतं. जे पावसाचं पाणी असतं ते त्याच्यातच साठतं, आणि नंतर आपण वापरायला गेलं ते पाणी आपल्या अंगावरती पण नाही पडत. बरं, असं कसं या पद्धतीची छत्री राहते ती? हे नवीनच ऐकले बाई मी. नवीनच आली ही छत्री. कधी होती का, गेल्या वर्षी ती होती? हा, गेल्या वर्षी होती, डिसेंबर पासून आली आहे. बरं बरं बरं. मग असं म्हणणं, मग आमचं जेवण झालं. जेवण झाल्यावर चाऊ छत्री लोकांची बघून तसं छत्रीचा विषय काढल्यावर मग नाही म्हणल्यावर चाऊ बसली. मग हे बघा आता 2-4 दिवस पाऊस लागला होता, कपडेच वाळले नव्हते, त्याच्यामुळं आता सगळे कपडे वाळल्यात. मग वाळलेले कपडे एक 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 सगळ्याची मी कसं, हे बघा आता तनिष्काची चड्ड्या वेगळ्याच, चाऊची चड्ड्या वेगळ्याच. हे नवीन आणलेले तर रात्रभर पाण्यात ठेवलं होतं मिठाच्या पाण्यामध्ये टाकलं ना, मग कलर जात नाही म्हणून काय केलं होतं, रात्री आणल्या मी मिठाच्या पाण्यामध्ये टाकून रात्रभर ठेवलं होतं. मग सकाळा पाण्यातून काढून पिळून वाळत घातलं होतं सगळ्याचे कपडे, चाऊचे, तनिष्काचे, गाऊन माझे, ही मग वाळू घातलं होतं. आणि ऊन पडलं कडक म्हणून त्या उन्हामध्ये सगळं वाळून गेले. हे असं ह्या पद्धती ही चाऊची आहे ती टी-शर्ट, हे 2 टी-शर्ट चाऊर आणलेले आहे ती, आणि हे गाऊन मला आणलेलं आहे. मग त्याच्यामुळं ना ते 2-4 दिवस ऊन नव्हतं, आता ऊन पडल्यामुळे ते आता सगळे कपडे एकत्र काढून आणले मी. आता घडी कसं ज्याचे त्याचे वेगळे घडी करायचं म्हणून वेगवेगळे घडी करायला बसले मी. आणि कसं एकत्र ठेवलं ना तर बरोबर कपडे घेत नाही ते काय नाही, मग पाडापाडी ते तिकडे इकडे टाकाटाकी करते. ते म्हणून मी काय केलं, सगळ्याचे आपापले प्रत्येक कपडे वेगवेगळे घडी करावं म्हणून वेगवेगळे घडी करून ज्याचे नाव हे केलं. हे बघा तनिष्काचे, चाऊच्या मम्मीचे सगळ्याचे कपडे मी माझे घडी करून झाल्याच्या नंतर हे बघू शकता तुम्ही. आता व्हिडिओ कसा वाटला का नाही मला कमेंट करून सांगा. चला इथंच संपवते, बाय.